सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आपण स्वामी भक्त आहोत। जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुम्हाला माहिती आहे की स्वामींचे खूप सारे मंत्र आहेत आणि आपल्याला माहिती आहे ह्या मंत्रांमध्ये इतकी ताकद आहे की ह्या मंत्रांचा जर आपण व्यवस्थितपणे उपयोग करून घेतला, व्यवस्थितपणे त्याचा जप केला तर त्याचे कितीतरी हजार दुपटीने आपल्याला आपल्या आयुष्यात फळप्राप्ती होत असते। तर बघा, तुम्ही कुठलेही मंत्र बोला किंवा कुठलेही उपाय करा, परंतु तुम्ही कर्म आणि कष्ट करणं खूप महत्वाचं आहे। कारण कर्म आणि कष्ट नाही केले, एका जागेवर बसून राहिले आणि एखादं काम तुमचं होत नसेल तर ते होऊन जाईल होऊन जाईल असं जर म्हणत राहिलात तर ते कधीही पूर्ण होणार नाही। कारण एखादं जर का काम पूर्ण करून घ्यायचं असेल, एखादी इच्छा असेल ती पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे। आणि आपल्या प्रयत्नांना फळ म्हणजे आपल्या प्रयत्नांना यश देण्यासाठी, कुठल्याही मंत्राची फळप्राप्ती करून घेण्यासाठी आपण जो मार्ग स्वीकारतो तो मार्ग म्हणजे जप करतो, स्वामींच्या एखाद्या मंत्राचा जप करतो, एखादी सेवा करतो आणि त्यातनं जे आपल्याला हवं आहे ते स्वामी आपल्याला नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतात किंवा आपल्याला ज्या मार्गावर जायचं आहे तो मार्ग स्वामी आपल्यासाठी खुला करून देतात, जर आपल्यासाठी योग्य असेल तर। आता बऱ्याच महिला किंवा दादा कमेंट करतात की आम्ही हा उपाय केला, आमचा हा उपाय सक्सेस झाला नाही। बघा, तुमचा एखादा उपाय सक्सेस झाला नाही ह्याचा अर्थ काय, तर तुम्ही कदाचित तुमचे प्रयत्न कमी पडले असतील किंवा कदाचित तुमच्यासाठी ती गोष्ट योग्य नसेल आणि म्हणून ती तुम्हाला मिळत नाही, किंवा तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश हे मिळेल। अशा त्या गोष्टी सर्व काही तुमच्या उपायांचा किंवा सेवेचा तुम्ही स्वतः हा अर्थ लावून घेऊ शकता। आता आपण ज्या व्हिडिओसाठी खूप वाट पाहत आहात तो व्हिडिओ म्हणजे काय, तर काय आजचा जो मंत्र आहे स्वामींचा, जो अतिशय प्रभावशाली आहे। तुमचं कुठलंही काम घरात अडलेलं असेल किंवा तुम्हाला नोकरी लागत नसेल, तुमचं लग्न जमत नसेल, तुमचा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल किंवा तुम्ही रोज बाहेर जाता परंतु तुम्हाला मनात खूप भीती वाटते किंवा काहीतरी आपल्याबरोबर वाईट होईल किंवा सतत काहीतरी निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर तुम्हाला दिसतात, अशा वेळेला काय करायचं, किंवा आपली मुलं बाहेर जातात आणि आई वडिलांना कधी कधी खूप भीती वाटते, त्यासाठी काय करायचं। हा जो मंत्र आहे हा पूर्ण कुटुंब सुद्धा म्हणू शकतो, अगदी छोटासा मंत्र आहे आणि ज्या लोकांना स्वतःला हा मंत्र जप करायचा आहे त्यांनी स्वतः सुद्धा करू शकता। तुम्ही जर का सकाळी कामाला जात असाल तर कामाला जायच्या एक 10 मिनिटे आधी, 5 मिनिटे आधी वेळ काढा, किंवा तुम्ही कुठेही जात असाल, कामाला नाही अगदी मार्केटला जातात तरीही तुम्हाला भीती वाटते किंवा तरीही तुम्हाला असं वाटतं की माझं काहीतरी होईल, किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही निघालात आणि ते काम सक्सेस होईल की नाही ह्याच्यासाठी तुम्हाला जर असं वाटलं की हे काम सक्सेस व्हायला पाहिजे, तरीही ह्या मंत्राचा तुम्ही वापर करू शकता। कुठलीही मनातली इच्छा किंवा काहीही गोष्टी, अगदी कशासाठी सुद्धा, परंतु चांगल्या कामासाठी, आणि जे काम तुम्ही करण्यासाठी निघालात त्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील। आता तो मंत्र कुठला आहे, हा मंत्र अगदी बाहेर निघायच्या आधी 10 मिनिटे तरी काढा, मन एकाग्र, चित्त एकाग्र करा, देवघराच्या समोर बसा किंवा वेळ नसेल तर हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि त्यानंतर हा जो मी मंत्र म्हणते तो 11 वेळेला म्हणायचा आहे। मग तो कुणीही म्हणू शकता, आई मुलं किंवा आई वडील मुलांसाठी किंवा आई वडिलांसाठी मुलं, कुणीही कुणासाठीही किंवा आपण स्वतःसाठी सुद्धा म्हणू शकतो। मंत्र अतिशय प्रभावशाली आहे आणि कुठल्याही कामासाठी बाहेर निघताना सुद्धा तुम्ही करू शकता। मंत्र आहे ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः। 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 या मंत्राचा 11 वेळेला जप करायचा आहे। त्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची आहे, ज्या कामासाठी तुम्ही बाहेर चाललात त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होऊ दे, त्यासाठी स्वामींना नमस्कार करायचा। माझा आजचा आवाज थोडासा वेगळा वाटेल, काही दिवसांपासून तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी आजच तुमच्या समोर आले। नक्कीच तुम्ही माझ्या आवाजात बदल जाणवेल तुम्हाला आणि तुम्ही मला समजून घ्याल, हीच तुमच्याकडून अपेक्षा। आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय सुंदर आहे,
अतिशय प्रभावशाली हा स्वामींचा मंत्र आहे. त्यामुळे तुम्ही ह्या मंत्राचा वापर करून घ्या आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्या. परंतु पुन्हा एकदा म्हणेन, कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा. सॉरी. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.